हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपण आज 9वीचा भाग 2चा युनिट 8 8वं प्रकरण युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. युनिट 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब म्हणजे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव या घटकाविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. यामध्ये आहे कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉल थोडे आठवते. मागच्या इयत्तेमध्ये आपण काय शिकलो त्याचा संदर्भ पुढच्या इयत्तेशी असतो, म्हणून आपण मागच्या इयत्तेमध्ये 8वीच्या इयत्तेमध्ये आपण काय शिकलो त्यावर काही प्रश्न असतात. ते प्रश्न आपण पहिल्यांदा पाहूया. कॅन यू रिकॉल थोडे आठवा. यामध्ये पहिला प्रश्न आहे व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स. व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स. व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स. याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो की सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय. कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स लक्षणे, मायक्रोब्स मीन्स सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय, त्याची लक्षणे कोणती आहेत. The living organism which cannot be seen. Living organism which the living organism living organism which cannot see. Living organism which cannot see naked eyes. The living organism which cannot be seen with naked eyes, but those that are all around us are called microbes. The living organism which cannot be seen naked eyes, but those that are all around us are called microbes. ह्याचा अर्थ असा होतो जे जीव आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही पण ते जीव आपल्या सभोवताली असतात त्या जीवाला सूक्ष्मजीव असे म्हणतात. The living organism which cannot be seen naked eyes, but those that are all around us are called microbes. जे जीव आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही अशा जीवाला सूक्ष्म, आणि ते जीव आपल्या सभोवताली असतात पण ते आपण पाहू शकत नाही अशा जीवाला आपण सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम असे म्हणतो. Look at all microbes have prokaryotic cell. All microbes are prokaryotic cell and can be seen only under microscope. All microbes are prokaryotic cell and can be seen only under microscope. बरेचसे जीव हे अधिकेंद्रिकी पेशी रचना असलेले असतात.
बरेचसे जीव हे अधिकेंद्रिकीय पेशी रचना असलेले असतात आणि केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राखाली दिसणारे असे असतात। हे जीव कसे असतात? हे उघड्या डोळ्याने आपण पाहू शकत नाही। लक्षणे काय? डू नॉट ओपन नेकेड आईज, आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, पण ते आपल्या सोबतच असतात। आणि ते कसे असतात? प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे आदिकेंद्रिकी असतात, आदिकेंद्रिकी पेशी रचना असले असतात आणि त्यामध्ये ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा यंत्राचा या ठिकाणी वापर करावा लागतो। ते एवढे लहान असतात, ते आपल्या डोळ्यात दिसत नाहीत, पण आपल्या सोबत आपल्या सुईच्या टोकावर लाखो सूक्ष्म चिटकले असतात, पण ते आपल्याला दिसतात का? नाही। मग ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राचा या ठिकाणी वापर करावा लागतो। हे त्याचे लक्षण आहे। ऑल मायक्रोब्स आर प्रोकॅरियोटिक सेल, हे सूक्ष्मजीव आहेत, आदिकेंद्रिकी पेशी रचना असणारे असतात। आणि दुसरं लक्षण काय याचं? हे पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राखाली हे पाहावे लागतात, त्याशिवाय ते आपल्या कुठे दिसत नाही। हे याचे लक्षण आहेत। मग आता आपल्याला प्रश्न पडतो, व्हॉट इज मायक्रोब्स? द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅन नॉट बी सीन विथ नेकेड आईज but those that are all around us are called as microbes, and these characteristics, all microbes are prokaryotic cells and the seen under the microscope, compound microscope, हे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली ते पाहावे लागतात, त्याशिवाय आपल्याला पाहता येत नाही। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड यू ऑब्झर्व द मायक्रोब्स? दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हाऊ डिड यू ऑब्झर्व मायक्रोब? तुम्ही सूक्ष्मदर्शकाचे कसे निरीक्षण केले आहे? तुम्ही सूक्ष्मदर्शकाचे निरीक्षण कसे केले आहे? याचं उत्तर पहा विद्यार्थी, याचं आन्सर पहा। सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे, हाऊ डिड यू ऑब्झर्व मायक्रोब्स? तुम्ही सूक्ष्मदर्शकाचे निरीक्षण कसे केले आहे? पहा, मायक्रोब्स कॅन seen under the compound microscope. Microbes can see. Microbes cannot open naked eyes. हे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, पण ते पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करावा लागतो। Microbes can be seen under the compound microscope. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली सूक्ष्मजीवाचे निरीक्षण केले जाते। दुसरा प्रश्न आहे, इफ ड्रॉप्स ऑफ फ्रेश बटरमिल्क are added on the slide and stained with appropriate stain, lactobacteria can be seen. ताप, फ्रेश बटरमिल्क म्हणजे ताजं ताप। संध्याकाळी तो दूध लावायचं आणि सकाळी ते ताप रवीनं हलवायचं आणि ते तापाचा थेंब एका काचपट्टीवर घ्यायचं आणि त्यामध्ये रंजक द्रव्याचा थेंब टाकून ते सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर आपल्याला लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया पाहायला मिळतात। नेक्स्ट पॉइंट इन दिस आन्सर, fungus growing on the stale food can also observed under microscope. Fungus growing on the stale food can also observed under microscope. सूक्ष्म बुरशीसारख्या सूक्ष्म जीवांनी अन्न पदार्थावर वाढ झालेली दिसते आणि त्याचेही निरीक्षण केलेले आहे। अशा पद्धतीनं हाऊ डिड यू ऑब्झर्व द मायक्रोब्स, अशा पद्धतीनं आपण सूक्ष्मजीवाचं निरीक्षण करू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन व्हॉट वे आर दे रिलेटेड टू आवर एव्हरीडे लाईफ? नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो यातला, कॅन यू रिकॉल बघा। तिसरा प्रश्न असा विचारला आहे, इन व्हॉट वे आर
they related to our everyday life. आपल्या दैनंदिन जीवनाला या विविध सूक्ष्मजीवाचा काय संबंध असतो? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या विविध सूक्ष्मजीवाचा काय संबंध असतो? या प्रश्नाचा अर्थ असा आहे बाळांनो, हे तुम्हाला माहित आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा की इन व्हॉट वे आर दे रिलेटेड टू आवर एव्हरीडे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या सूक्ष्मजीवाचा काय संबंध आहे? दैनंदिन जीवनामध्ये या सूक्ष्मजीवाचा आपला काय संबंध आहे? याचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, ऐकून घ्या की ऑल मायक्रोब्स आर युजफुल, मेनी मायक्रोब्स आर युजफुल. पहिला पॉइंट इन दिस क्वेश्चन्स आन्सर, मेनी मायक्रोब्स आर युजफुल. अनेक सूक्ष्मजीव उपयोगी असतात. We use them for our benefit, such as making yogurt for milk in done lactobacilli bacteria. ह्याचा आपल्या जीवनामध्ये अनेक फायदे आहेत. आपल्या शेवटच्या जीवनात आपण त्याच्याकडून आपल्याला अनेक फायदे करून घेतो. त्याचे या सूक्ष्मजीवाचे आपल्या जीवनामध्ये अनेक फायदे करून घेतो. म्हणजे थोडक्यात उदाहरण सांगायचं तुम्हाला तर दुधापासून दही तयार होणे. यामध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मेड द युगोर्ड. दुधापासून दही तयार होणं हे यामध्ये जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम ऍड करून त्याच्यापासून दही तयार करतात. मग दही आपल्याला अत्यंत उपयोगी असं आहे. म्हणून त्यामध्ये लॅक्टोबॅसिलिया सारखे जीवाणू या दुधापासून दह्यामध्ये रूपांतर केलं जातं. नेक्स्ट पॉइंट, yeast is used for making process. Yeast is used to making baking process. आता yeast म्हणजे किनव प्रक्रियेद्वारे बेकरीमध्ये या yeast या युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून यामध्ये बेकरी प्रोडक्टमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी या yeastचा वापर करून या ठिकाणी आपण हे दुसरं युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचा यूज करून आपण बेकरी प्रोडक्टमध्ये त्याचा वापर करून आपण त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतो. नेक्स्ट, सम मायक्रो ऑर्गॅनिझम आर हार्मफुल. सम मायक्रो ऑर्गॅनिझम आर हार्मफुल. काही सूक्ष्मजीव हे उपद्रवी आहे, हानिकारक आहे. काही सम मायक्रो ऑर्गॅनिझम आर हार्मफुल. काही सूक्ष्मजीव हे उपद्रवी आहे किंवा हानिकारक आहे. लुक ॲट सम मायक्रो ऑर्गॅनिझम आर हार्मफुल. दे कॉजेस व्हेरियस डिसीजेस अँड अफेक्ट आवर हेल्थ. काही सूक्ष्मजीव इतके हानिकारक असतात त्यामुळं आपल्या जीवनावर त्याचा तऱ्हेतऱ्हेचे आजार आणि आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतात आणि आपल्या त्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून द सम मायक्रोब्स आर हार्मफुल. दे कॉजेस व्हेरियस डिसीजेस अँड अफेक्ट आवर हेल्थ. विद्यार्थी मित्रांनो, हे हानिकारक असतात. आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो आणि तऱ्हेतऱ्हेचे आपल्याला त्याच्यापासून आजार होऊ शकतात. मग काही उपयोगी आहेत, काही उपद्रवी आहेत. या ठिकाणी हे 3 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये काय उपयोगी आहे तर काही आपल्या जीवनामध्ये उपद्रवी आहे. याचा संबंध आपल्या जीवनाशी दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये जडणघडणमध्ये याचा वापर आपण करत असतो.
या ठिकाणी हे 3 प्रश्न झाले आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे युजफुल मायक्रोब्स. युजफुल मायक्रोब्स. युजफुल मायक्रोब्स. मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम या ठिकाणी पहा, यामध्ये लॅक्टोबॅसिली हा लॅक्टोबॅसिली आहे. लॅक्टोबॅसिली आहे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. लॅक्टोबॅसिली आहे, रायझोबियम आहे, ईस्ट आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं आहे, लॅक्टोबॅसिली या घटकाविषयी, या जीवाणूविषयी आपण माहिती घेऊया. यामध्ये लॅक्टोबॅसिली आहे, पहिला आहे, दुसरं रायझोबियम आहे आणि तिसरं ईस्ट आहे. हे आपण पाहणार आहोत, पण आपण पहिल्यांदा कोणता युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्यासाठी उपयोगी आहे त्याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. तर त्यामध्ये लॅक्टोबॅसिली आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपण लॅक्टोबॅसिली विषयी माहिती घेऊया. आता यामध्ये ट्रायथिलिस ह्याचा मीनिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, करून पहा. केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, आणि केल्यानंतर ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा हे सर सांगतात हे बरोबर आहे. त्यासाठी आपण प्रात्यक्षिक केल्याशिवाय आपल्याला समजत नाही. आपण ह्यामध्ये लॅक्टोबॅसिली आहे, ट्रायथिलिस हे आपल्याला करून पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याकडं लॅब उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी मी बटर मिल्क न आणल्यामुळं या ठिकाणी साहित्य, प्रॅक्टिकलचं साहित्य नाही आलं नाही, पण त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी अद्यावत देत आहे. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ते जास्त समजून जाईल. आता यामध्ये ट्रायथिलिस मिळतं, करून पहा मला. यामध्ये पहिलं असं विचारलं विद्यार्थी मित्रांनो, smear of drop of fresh buttermilk on a slide, on a glass slide. Smear of drop of fresh buttermilk on a glass slide. ह्याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो, ताज्या ताकाचा थेंब काचपट्टीवर घ्या. आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी जे साहित्य आहे ते साहित्य आपल्याला माहित होणं आवश्यक आहे. साहित्य माहित झालं तर कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. Smear a drop of fresh buttermilk on a glass slide. ताज्या ताकाचा थेंब काचपट्टीवर घ्या. नेक्स्ट पॉइंट, stain with methylene blue and put on cover slip over it. Stain it with methylene blue and put on cover slip over it. त्यावर मिथेन ब्ल्यू रंजकाचा एक थेंब त्या ताकाच्या काचाची जी म्हणजे स्लाइड आहे त्यावर आपण ताकाचा थेंब घेतलेला आहे. त्या थेंबावर मिथिलीन ब्ल्यू रंगाचा रंजक द्रव थेंब टाकायचा आपल्याला, आणि त्यामुळं त्यातून आपल्याला काय पाहायचं, ऑब्झर्व द smear under the 10x objective and 60x ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 60-10x नंबरचा भिंगाचा सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचं. त्यामध्ये मला काय अनुभव आला ऑब्झर्वेशन केल्यानंतर, ऑब्झर्व द smear under the 10x objective of compound microscope and then with the more powerful 60x object. संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या 10x भिंगाने व नंतर 60 जास्त क्षमतेच्या 60x च्या भिंगाने त्याचं निरीक्षण करायचं. Did you notice
द ब्लू रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम मुव्हिंग अराउंड अस. तुम्ही त्यात पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसले का. तुम्हाला आता ते आपल्याला हे मी सांगतोय पण आपल्या प्रत्यक्षात आपण ते पाहिलं आहे का नाही. पण त्याची ओझरती माहिती आहे ते अगोदर आपण घेणार आहोत आणि प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा जाणार आहात आपण जाणार आहोत प्रॅक्टिकल करण्यासाठी हे पाहण्यासाठी लॅक्टोबॅसिल्या खरंच असे असतात का. तर ते निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसले का. तुम्हाला पाहायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. कोणत्या भिंगामध्ये 10x भिंगाने आणि 60x भिंगाने. हा कमी पॉवरचा आहे आणि हा क्षमतेने जास्त पॉवरचा आहे. म्हणजे तुम्हाला स्पष्ट ते मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला पाहायला मिळतील. लुक ॲट दे आर लॅक्टोबॅसिला इज काइंड ऑफ बॅक्टेरिया. पाहिल्यानंतर तुम्हाला बाळगो त्याला आपण लॅक्टोबॅसिला हे जीवाणू नाव द्यायचं पाहिल्यानंतर. लुक ॲट लॅक्टोबॅसिला ॲनारोबिक बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिला हे जीवाणू विनाक्षी लॅक्टोबॅसिला हे जीवाणू लॅक्टोबॅसिला हे विनाक्षी जीवाणू आहेत. Lactobacilli are anaerobic bacteria. That is, they can produce energy without the use of oxygen. Without म्हणजे ऑक्सिजन शिवायही ते ऊर्जा निर्मिती करू शकतात. त्याला विनाक्षी शोषण म्हणजे जी जीव आहे ते ऑक्सिजनच्या सानिध्यात नसताना सुद्धा ते ऊर्जा निर्मिती करू शकतात. त्यालाच आपण ॲनारोबिक मीन्स विनाक्षी शोषण मराठी म्हणतो. ॲनारोबिक ॲरोबिक मीन्स ऑक्सिजन शिवाय ते जीव काय ऊर्जा निर्मिती करू शकतात. ऑक्सिजन त्याला महत्त्वाचा म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशन. ऑक्सिजनच्या सानिध्यात असलेला ॲरोबिक म्हणतात, ऑक्सिजनच्या सानिध्यात नसलेला ॲनारोबिक असे म्हणतात या ठिकाणी. तर हे जीव आहे ते विनाक्षी लॅक्टोबॅसिला हे विनाक्षी जीवाणू आहे नावाने ओळखले जातात आणि याला ऑक्सिजन शिवाय हे ऑक्सिजन नसतानाही सुद्धा ते ऊर्जा निर्मिती करू शकतात. लोक आहे या ठिकाणी परत आज एक प्रश्न विचारला आहे. कॅन यू टेल तुम्ही सांगू शकाल. कॅन यू टेल थोडे आठवा. आता यामध्ये काय आपल्याला मिळालं. हाऊ इज योगर्ट मेड फ्रॉम मिल्क. What exactly happened in this process? Repeat again, student. These questions in our textbook. Listen carefully. Can you tell? तुम्ही सांगू शकाल किंवा थोडे आठवा. Can you tell? थोडे आठवा. How is yogurt made from milk? What exactly happened in this process? दुधापासून दही कसे तयार करतात या प्रक्रियेत नेमके काय घडते. व्हॉट हॅपन्स म्हणजे घडणे. एक्झॅक्टली निश्चित काय घडतं या ठिकाणी आपल्याला माहीत असला पाहिजे. या ठिकाणी पहा. हाऊ इज योगर्ट मेड फ्रॉम मिल्क. दुधापासून दही कसं तयार करतात. What exactly happens in this process? म्हणजे नेमकं त्यामध्ये कोणती प्रक्रिया घडते ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. लुक ॲट लॅक्टोबॅसिलिया कन्वर्ट लॅक्टोज. लॅक्टोबॅसिलिया कन्वर्ट लॅक्टोज LACTOAC लॅक्टोज sugar lactic acid. Look at lactose, sugar, lactic acid. आता यामध्ये काय घडतं कसं तयार होतं हे पाहणार आहोत आपण. लॅक्टोबॅसिलिया कन्वर्ट लॅक्टोज
the sugar in the milk into lactic acid. This process is called a fermentation. लॅक्टोबॅसिलस जीवाणू दुधातील लॅक्टोजचे शर्कराने किनो प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. त्यालाच आपण किनोवासे म्हणतो. म्हणजे फर्मेंटेशनला किनो ही प्रक्रिया लॅक्टोजचं रूपांतर शर्करेमध्ये होऊन त्याच्यापासून लॅक्टिक आम्ल तयार होतं. या प्रक्रियेला आपण किनोवन असे म्हणतो. रिपीट अगेन. फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे किनोवन. Look at the lactobacillus convert lactose, the sugar in the milk, into the lactic acid. This process is called as fermentation. Means lactobacillus जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. त्यालाच आपण किण्वन असे म्हणतो. As a result, the pH of milk decrease, causing the coagulation. त्यालाच आपण मराठीमध्ये त्यालाच कोगुलेशन म्हणजे दुधात. As a result, the pH of milk decrease, causing coagulation of milk protein. बघा, यामुळे दुधाचा सामू म्हणजे pH, दुधाचा सामू pH हा त्याचा कमी केला जातो. यामुळे दुधाचा सामू pH कमी होतो. दुधातील प्रथिनाचे कत्लन होते. म्हणजे जेव्हा आपण हे दूध गरम करतो, दुधामध्ये आपण थंड करून मिरचण टाकतो आणि ते संध्याकाळी केलेली प्रक्रिया सकाळी पाहिलं तर त्यामध्ये त्या दुधापासून कत्तल म्हणजे कोगुलेशन त्याला कत्लन असे म्हणतात. आणि जेव्हा दही फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा त्याची चाप म्हणजे असे त्याचे आपण काय म्हणतो तुकडे पडू शकतात. अशा पद्धतीने त्याच्या दह्याचं रूपांतर. यामुळे दुधाचं सामू pH कमी होतो, दुधातील प्रथिनाचे कत्लन होते. These milk protein are separate from other constituents of milk. त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकापासून वेगळी होतात. This is what happens when milk changes into the yogurt has specific sour taste due to the lactic acid. म्हणून दह्याला त्याच्यामुळं ह्या प्रक्रियेमुळं त्या लॅक्टोजचं रूपांतर शर्करेमध्ये होऊन त्या प्रक्रियेद्वारे त्याच्यामध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि दह्याला आंबट अशी चव येते. अशा पद्धतीनं हे प्रक्रिया केल्यानंतर अशा पद्धतीनं ते दही तयार होतं. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट आंबट अशी चव येते. The low of pH destroy harmful micro present in the milk. त्याचा आपण दूध जेव्हा उकळतो त्यातले जे सूक्ष्मजीव आहेत ते पूर्ण डिस्ट्रॉय मारले जातात आणि त्यापासून आपल्याला त्याचा pH कमी करून आपण त्याच्यापासून दूध दही तयार केलं जातं. म्हणजे त्याचा सामू कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूचा या ठिकाणी नाश होतो. या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग घेऊया. या ठिकाणी थांबूया. यातलं काही समजलं न समजलं तर आमचा मोबाईल नंबर आहे. मोबाईलवर तुम्ही काही प्रश्न तुम्हाला जे समजत असतील ते तुम्ही विचारू शकता. यातले जे प्रश्न आहेत ते सोडून वहीमध्ये काढा, व्याख्या पाठ करा, वाचन करा. यातले सर्व जे प्रश्न आहेत ते परीक्षेला येऊ शकतात. असं कोणताही प्रश्न न येता राहत नाही. कोणतेही प्रश्न एक जर आपण परीक्षेला टाकू शकतो, त्यातले आपण तयारी होऊ शकते. त्या तयारी करणे या ठिकाणी आपण थांबतो.